नमस्कार. आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील दत्तगड देवस्थान या ठिकाणी. पाहूया दत्तगड देवस्थानाबद्दल आणि अतिशय जागृत आणि मनाला शांती देणारं असं हे तीर्थक्षेत्र आहे. असं म्हणतात या ठिकाणी आल्यानंतर मनाला खूप शांती मिळते, समाधान मिळते. आध्यात्मिक ऊर्जेचं असणारं हे अतिशय प्रसिद्ध आणि अकोले तालुक्याच्या आजूबाजूला जवळ असणारे अतिशय प्रसिद्ध मनाला आनंद वाटणारं हे दत्तगड देवस्थान या ठिकाणी आज आपण आलो आहोत. जागृत आणि असं म्हणतात या ठिकाणी आल्यानंतर मनापासून भाव ठेवून जर तुम्ही एखादी गोष्ट दत्त महाराजांकडे मागितली तर ती दत्त महाराज पूर्ण करतात. बघा, दत्तगड देवस्थान मध्ये आपण या ठिकाणी आलो. मंदिराच्या पवित्र अशा भगवान श्रीकृष्णांच्या मंदिराच्या बाहेर आपण उभा आहोत. अकोले तालुक्याच्या अतिशय जवळ आणि विथे गावाच्या जवळ असणारं हे दत्तगड देवस्थान आहे. इथून अकोल्याचं वातावरण अतिशय सुंदर मनमोहक दिसतंय. भगवान श्रीकृष्णांची मूर्ती सर्वांचं मन वेधून घेत आहे. मंदिरही अतिशय सुंदर आहे. आपण आपल्या नवसाला पावणारे किंवा आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणार असे हे मंदिर आहे. आपण या ठिकाणी येऊन आपल्या मनाची इच्छा या भगवान श्रीकृष्णांसमोर मांडावी आणि भगवान श्रीकृष्ण जरूर आपली इच्छा पूर्ण करतील. बघा, आपण या ठिकाणी आलो की भगवान श्रीकृष्णांचं दर्शन या ठिकाणी घेत आहोत. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन मनाला अतिशय आनंद आणि आल्हाद असं वाटत आहे. या ठिकाणी येऊन मनातली भावना जर आपण मनोभावी भगवान श्रीकृष्णांसमोर मांडली तर भगवान श्रीकृष्ण हीच आपली अडचण आहे किंवा जे आपली दुःख आहे हा त्याचा प्रयत्न करतील. अतिशय समर्पण भावनेने आपण भगवान श्रीकृष्णांना शरण गेलो तर या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक मिळते, परंतु संकटातूनही बाहेर काढे असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला येऊन आशीर्वाद देतात. आपल्या मनोभावना मनात अच्छा ज्या काही इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण करण्याची संधी भगवान श्रीकृष्ण आपल्याला आहे. परंतु आपण सर्वांनी त्यांना मनोभावी शरण गेलो. जय श्री कृष्ण. भगवान कृष्ण भगवान की जय. जय